आज माझ्या रिदूला ना 5 इयर्सचं व्हॅक्सिन द्यायचं होतं आणि आजचा दिवस ना एवढा खराब जाईल माझ्यासाठी असं कधी वाटलं नव्हतं. आणि सकाळपासून ना आमचं काहीही ठरलेलं नव्हतं की आज व्हॅक्सिन वगैरे द्यायचंय. तसं मी त्या मॅमच्या कॉन्टॅक्टमध्ये होतेच की व्हॅक्सिन द्यायचंय म्हणून. आणि स्कूलमधनं येताना ना त्या दिसल्या. त्यांना विचारलं व्हॅक्सिन आहे का? त्या म्हणे ठीक आहे देऊन घ्या. आणि मलाच एवढी भीती वाटत होती ना, आणि रिद्वीने एवढं स्ट्रॉंग बिहेव केलं तेव्हा, म्हणजे तिला दुखत असेलच, पण ना मला खूपच कौतुक वाटतं. ती अजिबातही रडली नाही आणि त्यामुळे ना मला खूप रिलीफ होतं. कारण तिला काही झालं ना की मलाच लिटरली असे चक्कर वगैरे येतात. आणि त्यानंतर ना घरी आले, तिला अगोदर जेवण करून ना पॅरासिटामॉल दिलं. तिला असं वाटलं की जिकडे इंजेक्शन दिलंय ना तिकडेच ते लावायचे, त्यामुळे ती एवढी हसत होती. त्यानंतर ना बर्फाचा शेक वगैरे देऊन घेतला, जेणेकरून हाताला स्वेलिंग जरा कमी येईल. आणि आईस अजिबातही बनवायला ठेवलेला नव्हता, थोडाफार जो होता त्यानेच मी ऍडजस्ट केला आणि पटकन आईस लावून दिला. आणि त्यानंतर झोपेतून उठल्यावर जो तिचा हात जड पडायला सुरुवात झाली ना, बापरे, ती एवढी रडलीये, म्हणजे मला असं झालं सकाळी तर अजिबात रडली नाही. आणि तिचे बाबा येईपर्यंत तर असं होतं, आई आता बाबा कधी येईल, बाबा आल्यावर मला जरा शांत वाटेल. आणि ते आल्यावर त्यांचे हे नाटकं बघून ना मला असं हसायला येत होतं की ORS वगैरे पित होते दोघं जण. म्हटलं बापरे, अवघडच आहे. आणि त्यानंतर लिटरली तिला खूपच पेन होत होतं, म्हणजे पटकन मी ना तिच्यासाठी वरण भातच बनवायला घेतला होता. आणि त्या गडबडीत सुद्धा ती एवढा वेळा मला आवाज येत होती ना, आई इकडे ये इकडे ये. म्हटलं हो बेटा आले मी, थांब थोडा वेळ झोप, आम्ही पटकन वरण भात बनवते, कारण तिला औषध द्यायचं होतं. आणि आज तर मला असं वाटलं ना की 2 वर्षापर्यंतचे व्हॅक्सिन घ्यायला जरा इझी होतं, कारण यांना ना एवढं काही तेव्हा समजत नाही. आणि आता हे व्हॅक्सिन ना तिला खूपच जड गेलं. खूपच हात दुखत होता, ताप एवढा काही नव्हता, पण हात खूप जड पडला होता आणि स्वेलिंग पण होतं. आता आईसने पण ती शेकू देत नव्हती, कारण तिला थंड वाटत होता. आता कसं तरी औषध दिलं आणि संध्याकाळी ना खूपच जाम झाली होती. आज रात्रभर अजिबातही झोपलेली नाहीये. तिला बघून तर असं वाटत होतं कशाला व्हॅक्सिन दिलं काय माहिती. आय होप सकाळपर्यंत जरा तिला बरं वाटेल.